पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। असत्य वचन होता सर्व जोडी, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार, जाईल पतना यास संदेह नाही, साक्ष आहे काही सांगत होते। वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला, जाईल पतना यास संदेह नाही, साक्ष आहे काही सांगत होते। तुका म्हणे आता सांभाळा रे पुढे, तुका म्हणे आता सांभाळा रे पुढे, अंतरीचे कुडे देईल दुःख, जाईल पतना यास संदेह नाही, साक्ष आहे काही सांगत होते। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, असत्य वचन होता सर्व जोडी, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार। महाराज म्हणतात, तुम्ही असत्य बोलले, महाराज म्हणतात तुम्ही असत्य बोलले आणि त्या असत्य बोलण्याने तुमचा खूप मोठा फायदा होतोय। मान्य, असत्य बोललायत, खोटं बोललायत आणि त्या खोटं बोलल्याने तुमचा खूप मोठा फायदा होतोय, तरी सुद्धा खोटं बोलू नका। का तर खोटं बोलणं पाप आहे आणि पाप तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जातं। तुकोबाराज म्हणतात, जाईल पतना यास संदेह नाही, जाईल पतना यास संदेह नाही। खोटं बोलणं पाप आहे। असत्यवाणी तुका म्हणे पापाची खाणी। काय म्हणतात तुकोबाराय? असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी। असत्य बोलणं, खोटं बोलणं ही पापाची खाण आहे, पापाचा ढिगल नाही, पापाचा ढिगल नाही, पापाची खाण आहे। खाणीमध्ये किती मोठी असते खाण आणि खाणीमध्ये किती मटेरियल निघतं। तसं असत्य बोलणं ही पापाची खाण आहे आणि पापाच्या खाणीतून किती पाप निघेल याचा विचार करा आणि हे पाप तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जातं। जाईल पतना यास संदेह नाही, असत्यवाणी तुका म्हणे पापाची खाणी। असत्य बोलणं, खोटं बोलणं पाप आहे, हे पाप सरळ नरकाला घेऊन जातं। आणि म्हणून तुकोबाराय या अभंगात आम्हाला जागं करतायत की बाबांनो, तुम्ही तुमच्या जीवनात खोटं बोलू नका, असत्य बोलू नका। खोटं बोलल्याने तुमचा किती मोठा फायदा होत असेल तरी त्या क्षणिक फायद्यासाठी तुम्ही खोटं बोलू नका। हे खोटं बोलणं पाप आहे, हे पाप तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जाईल, हे पाप सरळ तुम्हाला नरकाला घेऊन जाईल। तुकोबाराने आम्हाला ताकीद दिली
की खोटं बोलण्यानं काय नुकसान होतं. तुम्ही तुलना करा, खोटं बोललं काय तोटा होतो, खरं बोललं काय फायदा होतो. खोटं बोललं मनुष्य सरळ नरकाला जातो, खरं बोललं मनुष्य मोक्षाच्या दिशेने जातो. खोटं बोलणं पाप आहे, खरं बोलणं पुण्य आहे. आणि म्हणून तुकोबाराज लिहित आहेत की सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. मुखानं सत्य बोलणं हा धर्म आहे, मुखानं सत्य बोलणे हे पुण्य आहे. आणि मुखाने असत्य बोलणे हा अधर्म आहे, पाप आहे. आणि तुम्ही तुमच्या जीवनात असत्य बोलत राहिलात, खोटं बोलत राहिलात, तर तुम्ही तुमच्या जीवनात पापाची खाण निर्माण केली आणि पापाची खाण तुम्हाला नरकाला घेऊन जाईल. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी, पापाचीच खाणी. असत्यानं जीवन बर्बाद होतं, तुम्हाला पाप लागतं, तुम्ही नरकाला जाता. याउलट तुम्ही जर आयुष्यभर एकच व्रत पाळलं की कधीच खोटं बोलायचं नाही, सातत्यानं खरं बोलायचं, फायदा काय. तुकोबाराय म्हणतात खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. आयुष्यभर एकच व्रत पाळायचं, कधीच खोटं बोलायचं नाही, सातत्यानं खरं बोलायचं. फायदा काय. तुम्हाला फुकटात पांडुरंग मिळतो, फुकटात पांडुरंग मिळतो. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खोटं बोललात नरकाला जातात, खरं बोललात मोक्षाला जातात. ही ताकद आहे सत्याची, खऱ्याची. ज्ञानोबारासारखे महापुरुष, ज्ञानोबारासारखे महासंत आपल्या स्वमुखानं ज्ञानेश्वरीमध्ये बोलतायत की एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगात का आली. ज्ञानोबा म्हणतात मी ज्ञानेश्वरी का लिहू शकलो, ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगात का आली. तर याचं उत्तर ज्ञानोबा देतात ज्ञानेश्वरीत. माऊली म्हणतात की मी ज्ञानेश्वरी यामुळे लिहू शकलो की मी माझ्या आयुष्यात एकदाही खोटं बोललो नाही. मी जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अवतार धरले, प्रत्येक अवतारात मी सातत्यानं सत्य बोलत गेलो. आणि त्या सत्य बोलण्याचं फळ काय, तर ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगात आली. माझे या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. माझे या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. माऊली म्हणतायत मी जेव्हा जेव्हा या मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म धरला, मी सातत्यानं खरं बोललो, सत्य बोललो, एकदाही खोटं बोललो नाही, सातत्यानं खरं बोललो. फायदा काय, तर ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगात आली. इतकं महत्त्व आहे खरं बोलण्याला. ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी हा त्रैलोक्यातील सर्वात सुंदर ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीसारखं सुंदर काय, तर ज्ञानेश्वरीच. ज्ञानेश्वरीच. ज्ञानेश्वरी ही प्रतिसृष्टी आहे. विश्वामित्र प्रतिसृष्टी बनवायला गेले, त्यांचा मध्येच त्रिशंकू झाला, लटकले. ज्ञानोबाराय विनोदाने म्हणतात की आम्ही विश्वामित्राकडे पाहून हसू, ते पाहून हसू आम्ही विश्वामित्रातेही.
मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहून हसो आम्ही विश्वामित्रा तेही. विश्वामित्र दुसरी सृष्टी करायला निघाले. त्यांच्याच्यानं दुसरी सृष्टी झाली नाही, उलट मध्येच लटकले, त्यांचा त्रिशंकू झाला. विश्वामित्राला प्रतिसृष्टी बनवता आली नाही. पण माऊली म्हणतात की माझी ज्ञानेश्वरी प्रतिसृष्टी आहे, माझी ज्ञानेश्वरी प्रतिसृष्टी आहे. मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी केली जे हे तुम्ही, ते पाहून हसो आम्ही विश्वामित्राते. आम्ही विश्वामित्राकडे बघून हसू का, तर विश्वामित्राला प्रतिसृष्टी करता आली नाही. पण माझी ज्ञानेश्वरी प्रतिसृष्टी आहे, मला प्रतिसृष्टी बनवता आली. ज्ञानेश्वरी ही प्रतिसृष्टी आहे. ज्ञानेश्वरी त्रैलोक्यातील सर्वात सुंदर वस्तू, सर्वात सुंदर ग्रंथ आहे. नरवराय लिहित आहेत, मजलागी ग्रंथाची स्वामी तुम्ही मज संती, ग्रंथरूप हा त्रिजगती, उपयोग केला पुढती तो निरुपमजी. मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहून हसो आम्ही विश्वामित्रातेही. आणि पुढे म्हणतायत की तुम्ही मज संती, ग्रंथरूप हा त्रिजगती, उपयोग केला पुढती तो निरुपमजी. आपल्या गुरुकडे बोट दाखवलं आणि माऊली म्हणतायत, हे श्री गुरु निवृत्तीनाथा, तुम्ही माझ्या हातून जो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून घेतलाय, तो त्रैलोक्यातील सर्वात सुंदर ग्रंथ आहे. याला त्रैलोक्यात कशाची उपमा देता येत नाही. अर्थात माझी ज्ञानेश्वरी त्रैलोक्यातील सर्वात सुंदर वस्तू आहे. मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहून हसो आम्ही विश्वामित्रातेही. तुम्ही मज संती, ग्रंथरूप हा त्रिजगती, उपयोग केला पुढती तो निरुपमजी. या दोन ओळ्यातून ज्ञानोबा सांगतायत की विश्वामित्राला प्रतिसृष्टी करता आली नाही, परंतु माझी ज्ञानेश्वरी ही प्रतिसृष्टी आहे. आणि आपल्या गुरुला म्हणतायत, हे निवृत्तीनाथा, तुम्ही माझ्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, ही तुमची कृपा आहे. ही ज्ञानेश्वरी प्रतिसृष्टी आहे आणि त्रैलोक्यातील सर्वात सुंदर वस्तू आहे. ज्ञानेश्वरीला त्रैलोक्यात कशाची उपमा देता येत नाही. अशी ज्ञानेश्वरी की जी त्रैलोक्यातील सर्वात सुंदर वस्तू आहे, अशी ज्ञानेश्वरी की जिला त्रैलोक्यात कशाचीच उपमा देता येत नाही, इतकी महान आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगात का आली, तर ज्ञानोबा म्हणतात याचं एकच कारण, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. मी इतकी सुंदर ज्ञानेश्वरी का लिहू शकलो, याचं एकच कारण, माझी या सत्यवादाचे तप. अर्थात मी जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर मनुष्य म्हणून आलो, अवतार धरले, एकच व्रत केलं, सातत्यानं सत्य बोलायचं. मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, सातत्यानं सत्य बोललो. फायदा काय, ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी आली, ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी आली. ज्ञानोबा म्हणतात सातत्यानं सत्य बोला, फायदा काय, तर ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी आली. तुकोबाराय म्हणतात सातत्यानं खरं बोला, फायदा काय, तर फुकटात पांडुरंगाची प्राप्ती, फुकटात पांडुरंगाची प्राप्ती. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. इतकं खरं बोलण्याला महत्त्व आहे. तुम्ही आयुष्यभर एकच जर व्रत पाळलं, सातत्यानं खरं बोलले, तर तुम्हाला पांडुरंगाची फुकटात प्राप्ती होते. अर्थात तुम्हाला फुकटात मोक्ष मिळतो. नुसत्या सत्य बोलण्यानं काही करायचं नाही, एकच व्रत पाळायचं, आयुष्यात कधीच खोटं बोलायचं नाही, सारखं खरं बोलायचं. फायदा काय, तुम्हाला फुकटात मोक्ष, अर्थात फुकटात पांडुरंगाची प्राप्ती. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, तुकोबाराय. हा सातत्यानं
खरं बोलण्याचा, सत्य बोलण्याचा फायदा आहे. मग आम्हाला आमचं हित का कळत नाही? आम्ही सत्य का बोलत नाहीत? सातत्यानं आम्ही सत्य का बोलत नाही आणि मोक्षाला का जात नाहीत? आम्ही खोटं बोलून आमच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेतो? सातत्यानं खरं बोललं तर आम्ही मोक्षाला जातो, खोटं बोललं तर पाप लागतं, आम्ही नरकाला जातो. काय मिळवलं खोटं बोलून? तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात हेच सांगतायत की असत्य वचन होता जरी सर्व जोडी, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. तुमचा काही थोडाफार फायदा होतोय तर तेवढ्या फायद्यासाठी, मतलबासाठी खोटं बोलू नका. खोटं बोललात, या खोटं बोलण्याने घडीभर तुमचा फायदा होतोय, पण तरीसुद्धा खोटं बोलू नका. मतलबासाठी खोटं बोलू नका. का? तर हे खोटं बोलणं तुम्हाला सरळ नरकाला नेतं, तुम्हाला सरळ नरकाला नेतं. घडीभर जिवंत असताना फायदा झाला खोटं बोलण्याने, काही 10-5 रुपये मिळाले, काय जे मिळायचं मिळालं, पण 10-5 रुपये मिळाले. घडीभर मतलब साधलाय, पण तोटा फार मोठा झालाय. खोटं बोलण्यानं पाप लागलं आणि तुम्ही सरळ नरकाला गेले, सरळ नरकाला गेले. आणि म्हणून महाराज म्हणतात की कितीही मोठा फायदा असू द्या, खोटं बोलण्याने तो मोठा फायदा जर होत असेल तरीसुद्धा खोटं बोलू नका, खोटं बोलायचं टाळा. या ठिकाणी पहिल्या चरणात महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्यात की असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. तर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. कुणाचं लग्न जुळवायचं आणि तुम्ही खोटं बोलल्याने जर लग्न जुळत असेल, त्या व्यक्तीवर परोपकार होत असेल, घडीभर त्या व्यक्तीचा फायदा होतोय, लग्न जुळतंय, पण तुम्हाला खोटं बोलावं लागतंय, खोटं बोलू नका. लग्न मोडलं तरी चालेल, पण खोटं बोलू नका. आजकाल लग्न जुळवताना अनेक दलाल आहेत मध्ये, दलाल. समोरच्या मुलीच्या बापाला भूल थापा देतात, खोटं बोलतात. 10 एकर जमीन असेल तर 25 एकर सांगायची. मुलीचा बापही ज्यावेळेस मुलाच्या घरी मुलगा पाहायला जातो आणि प्रश्न करतो की आपल्याला शेती किती, आपली जायदाद काय आहे, तर मुलीचा बाप त्या बापासोबत मुलाच्या गॅलरीत उभा राहिलाय. दोन्ही भाई लग्न झाले, पण दोन्ही भाई गॅलरीत उभे आहेत. आणि मुलीचा बाप म्हणतो आपली जमीन किती आहे. मुलाच्या बापाला म्हणतो मुलीचा बाप जमीन किती आहे आपली. असती 10 एकर 5 एकर. पण तो मुलाचा बाप मुलीच्या बापाला म्हणतो इथून नजर मारल्यानंतर नजर पुरत नाही तिथपर्यंत सगळं आपलंच आहे. त्यातलं 12 लोकांचं असतं, याचं 4 असतं. पण हा म्हणतो जिथपर्यंत नजर पुरत नाही तिथपर्यंत आपलंच आहे. लग्न जुळायचं, मुलाचा बाप खोटं बोलतो, हे सगळं आपलंच आहे. जिथपर्यंत नजर पुरत नाही तिथपर्यंत सगळं आपलंच. आणि हे सगळं आपल्यामुळे, हे सगळं मी कमवलंय, हे सगळं आपल्यामुळे. मुलाचा बाप काय म्हणतो, हे सगळं आपल्यामुळे. माझ्या बापाला काही करता आलं नाही हो. बापाच्या काळात फक्त 2 एकर जमीन होती. बापाच्या काळात फक्त 2 एकर जमीन होती. बापाला काही करता आलं नाही. हे सगळं आपल्यामुळे, हे सगळं आपल्यामुळे. अरे बाबा हे सगळं आपल्यामुळे, पण किमान तू बापामुळे एवढं तरी विसरू नको ना. हे सगळं आपल्यामुळे, पण तू बापामुळे आहेस हे तरी ध्यानात ठेव.
तू कोणामुळे? बापामुळे. बापामुळं काही नाही, हे सगळे आपल्यामुळे आहे. अरे पण तू बापामुळेच ना. लोक लग्न जमवताना अशा फुशारक्या मारतात. हे सगळं सगळं जिथपर्यंत नजर थांबत नाही तिथपर्यंत सगळं आपलं आहे म्हणले, सगळं आपलं आहे. आणि त्या सगळ्यात त्याची 5 एकर असते, ती बाकीची 50 एकर लोकांची असते. अशा भूलथापा देतात, लग्न जुळवतात. महाराज म्हणतात लग्न जुळायचा प्रसंग असला तरी खोटं बोलू नका. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. लग्न जुळवताना दलाल दोन्ही बाजूचे. मुलीत काही व्यंग असेल खोटं सांगायचं, मुलात काही व्यंग असेल त्यांनी तिकडून त्या दलालाने खोटं सांगायचं, जायजात वाढून सांगायची. प्रत्येकजण मुला मुलीचे दोष लपवतात आणि खोटं बोलतात का तर लग्न जुळावं. महाराज म्हणतात खोटं बोलू नका. लग्न घडीचा लग्न जुळवण्याचा प्रसंग असेल तरी खोटं बोलू नका, नरकाला जाल, पाप लागेल, नरकाला जाल. जरी लग्न घडी परोपकार. लग्न जुळवायचं आहे, पुण्याचं काम आहे, परोपकाराचं काम आहे. पण खोटं बोलून जर लग्न जुळवत असाल तर खोटं बोलू नका, पाप लागेल, नरकाला जाल. खोटं बोलणं पाप आहे. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. लग्नच काय, कुठलाही परोपकार असो, कुठलंही उपकाराचं काम असो, ते करत असताना खोटं बोलण्याचा प्रसंग येत असेल तर महाराज म्हणतात खोटं बोलू नका. लग्नघडी असो, परोपकाराचं काम असो, आणि त्या प्रसंगी जुळाजुळं करायची असेल आणि खोटं बोलण्यात जर जुळाजुळं होत असेल तर खोटं बोलू नका, जुळवू नका, ते मोडू द्या. मग ते लग्न असो की परोपकार असो, कुठलंही कार्य असो, खोटं बोलून जुळत असेल तर खोटं बोलू नका, मोडलंच चालेल, नाही जुळलं चालेल, पण खोटं बोलू नका. खोटं बोलणं पाप आहे. हे पाप तुम्हाला सरळ नरकाला नेतं. आणि साधंही पाप नाही, साधं पाप नाही, ही पापाची खाण आहे. तुकोबाराने खान म्हटले पापाला. असा खान शब्द इतरत्र पापाला नाही वापरला. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. अहो खान असते ना मोठी मोठी, कोळशाची खान, सोन्याची खान, डांबरी कोळशाची खान, कशाच्या खाणी आहेत खदानी? त्या का साध्या आहेत का त्या? त्या एवढ्या खोल असतात की त्या फुटात मोजायची अवघड झाली तर किलोमीटरमध्ये मोजावं लागतं. आणि त्यातून काय मटेरियल निघतंय त्या खाणीतून? तसं पापाच्या खाणीतून पापाच्या बंडल निघतात. आणि बंडल तुम्हाला सरळ उचलतात. पापाचे बंडल तुम्हाला सरळ उचलतात आणि डायरेक्ट नरकात फेकतात, डायरेक्ट नरकात फेकतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. खोटं बोलणं ही पापाची खाण आहे. हे पाप तुम्हाला सरळ उचलून नरकात फेकतं. ढकलत बी नाही, उचलून फेकतं नरकात, डायरेक्ट नरकात. खोटं बोललं तुम्ही नरकातच जाता, नरकातच जाता. आणि म्हणून महाराज पहिल्या चरणात इशारा करतात की तुम्ही खोटं बोलू नका, असत्य बोलू नका. असत्य बोलणं पाप आहे. तुमच्या असत्य बोलण्याने तुमचा काही लाभ होतोय, कुणाचं लग्न जुळतंय, कुणावर परोपकार होतोय, कुठलाही प्रसंग असू दे. असत्य बोलण्याने हे काय जुळून येत असेल, काही लाभ होत असतील तरी असत्य बोलायचं टाळा, नरकाला जाल. तात्पर्य तुम्ही तुमच्या जीवनात खोटं बोलू नका. हा इशारा तुकोबारांनी या अभंगातून केला. खोटं बोलू नका, सातत्यानं खरं बोला. आणि आजकाल तर आम्हाला सारखं खोटं बोलायची सवय लागली आहे. दिवसात आम्ही थोडं खरं बोलतो, नाही तर सातत्यानं खोटंच बोलतोय. नवरा बायकोला खोटं बोलतो, बायको नवऱ्याला खोटं बोलती, पोरं मायबापाला, मायबाप पोराला, सगळे घुमवतात, खोटंच बोलतात. पोराला बाप म्हणतो कुठं गेलता रे, ते कुठं तरी विचित्र ठिकाण जाऊन आलं असतं. काय नाही, इथं गेलतो. पोरगं खोटं बोलतो, कुठेतरी जातं, इथं गेलतो, बोललं पोरगं खोटं. बायको नवऱ्याला म्हणते कुठं गेलता तो, काय नाही इथं पानटपरीवर गेलतो. खोटं जाऊन दुसरीकडून आला, पण इथं पानटपरीवर गेलतो. नवरा बायकोला, बायको नवऱ्याला, मुलं मायबापाला, मायबाप मुलाला, सगळे एकमेकाला खोटं बोलतात.
आम्ही फार थोडं खरं बोलतो, आम्ही जास्त खोटंच बोलतो. खोटंच बोलतो. का बरं? मनुष्य आपल्या जीवनात खोटं का बोलतो? मनुष्य आपल्या जीवनात खोटं का बोलतो? याची अनेक कारणं आहेत, पण याची प्रमुख 2 कारणं आहेत. अनेक कारणं आहेत खोटं बोलण्याची, पण प्रमुख 2 कारणं आहेत. पहिलं कारण आहे माणसाच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. माणसाच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव हे एक खोटं बोलण्याचं कारण आहे. आणि दुसरं कारण अर्थाचे अनर्थ. अर्थाचे अनर्थ. तुम्ही बघा, शाळेमध्ये आम्ही शपथ घेतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या शपथ घेतो आम्ही शाळेमध्ये. 10वीपर्यंत प्रार्थना असते. आम्ही सगळे शिकलो. या स्टेजमधून आम्ही सगळे गेलोत, 1ली ते 10वी. काय जोमानं आवडीने प्रार्थना म्हणतो आम्ही. ती खाकी चड्डी घातलेली, तो पांढरा फॅक हाफ शर्ट इन केलेला, वर टोपी. आम्ही दररोज प्रार्थना म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. फार मोठी प्रार्थना, पण ठळकमध्ये मी सगळ्याशी सौजन्याने वागेल, सत्य बोलेल, वगैरे वगैरे वगैरे. गुरुजनाचा मान राखील, सत्य बोलेल, वगैरे वगैरे. ही प्रार्थना शाळेत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आम्ही मोठे झालो तर नोकरी लागल्यावर ही प्रार्थना आमच्या जीवनात का टिकत नाही हो? सगळ्याशी सौजन्याने वागण्याची आणि सत्य बोलण्याची ही शाळेतली प्रार्थना आमच्या गृहस्थी जीवनात आम्ही नोकरदार झाल्यावर का टिकत नाही? कारण शाळेत घेतलेली शपथ ही कोरडी शपथ आहे. कोरडी शपथ. आणि कोरड्या शब्दात टिकत नसतात. शपथीच्या मुळाशी ओलावा लागतो, आणि तो ओलावा हरिनामाचा असतो. हरिनामाचा ओलावा लागतो. मुखात हरिनाम नसेल तर ती कोरडी शपथ आहे, कोरड्या शब्दात टिकत नसतात. मुखात हरिनाम आहे तर ती ओली शपथ आहे. मुखात हरिनाम आहे तर शपथ टिकते आणि कडीलाही जाते. आणि म्हणून आम्ही नामधारक नाही आहेत, आम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही आहेत. आणि म्हणून शाळेत घेतलेली प्रतिज्ञा, शाळेत घेतलेली शपथ आमच्या भावी जीवनात टिकत नाही. आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, वाईट वागणार नाही, कुणाला फसवणार नाही, सत्य वागू, सत्य बोलू, या सगळ्या शब्द खातो प्रतिज्ञेमधून. पण तो नोकरी लागल्यावर याच्या उलटं वागतो, भ्रष्टाचारच करतो, खोटंच बोलतो, लोकांनाच फसवतो. असं का होतं? याचं एकमात्र कारण आमच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. हरिनामाचा अभाव. कोणत्याही शब्दाच्या मुळाशी हरिनाम असावं, तर ती शपथ कडीला जाते आणि पाळल्या जाते. मुखात भगवंताचं नाम असावं. और कोर्टात धडधड गीतेवर हात ठेवतात लोक. गीतेवर हात ठेवतात. ही गीता भारताचं वैभव आहे. ही गीता भगवान श्रीकृष्णाचा आत्मा आहे. देवाला सगळ्यात प्रिय काय तर गीता आहे. गाय, गोपी आणि गीता. त्यात गीता भगवंताला सगळ्यात प्रिय आहे. गीता हा तुमचा आमचा सगळ्याचा आत्मा आहे. अशा महान ग्रंथावर आम्ही हात ठेवतो. गीतारूपी महान ग्रंथावर हात ठेवतो आणि गीतेवर हात ठेवून खोटं बोलतो. गीतेवर हात ठेवताना म्हणतो, जो कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. आणि सरळ सरळ खोटं बोलतो, खोटी साक्ष देतो. गीतेवर हात ठेवून खोटं बोलतो. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. बर्बाद व्हाल, वाटोळ होईल. गीतेवर हात ठेवून शपथ खातायत आणि ती खोटी खातायत. गीतेवर हात ठेवून खोटं बोलतायत, खोटी शपथ घेत आहेत. गीतेवर हात ठेवून खोटी साक्ष देत आहेत. गीतेवर हात ठेवून कोर्टात खोटी साक्ष देत आहेत. बर्बाद व्हाल, जीवन बर्बाद होईल. साधं एरवी खोटं बोललं तर तुकोबाराय म्हणतात, असत्यवाणी असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी.
एरवी साध्या साध्या प्रकरणात तुम्ही खोटे बोलले. एरवी महाराज म्हणतात असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. आणि हे तर डायरेक्ट गीतेवर हात ठेवून खोटं बोलायचं आहे. तुमची काय गती होईल याचा तुम्हीच विचार करा. टाळा टाळा, गीतेवर हात ठेवून खोटं बोलू नका. हे महापाप आहे. हे महापाप तुम्हाला उचलून नरकात फेकील, डायरेक्ट फेकील. ढकलायचं नाही, फेकील, उचलून फेकेल. घरात 5 लाखाची पट्टी आहे, कापूस विकलाय. 5 लाखाची पट्टी आहे, कापूस विकलाय. किंवा ताजा ताजा पगार उचललाय. घरात 1,00,000 2,00,000 पडलेत. आणि एखादा मित्र दारात येतो आणि म्हणतो, अरे मित्रा, मुलगा बिमार आहे रे, दवाखान्याचे पैसे भरायचे, एक 5,000 उसने दे बरं महिनाभर. घरात 5 लाखाची पट्टी कापसाची, घरात 2,00,000 पगार पडलाय. मित्र 5,000 मागतोय फक्त लेकराच्या दुखण्यासाठी. तुम्ही सरळ म्हणता, अरे बेट्या जहर खायला पैसा नाही. जहर खायला पैसा नाही रे बाबा, तुला कुठून देऊ, पैसाच नाही. घरात 5 लाख आहेत कापसाची पट्टी, घरात 2,00,000 आहे, पगार आलाय. तुम्ही सरळ म्हणता जहर खायला पैसा नाही रे, कुठून पैसा देऊ. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. पैसा तुमच्याकडून खोटं बोलण्याचं पाप करून घेतो. पैसा तुम्हाला खोटं बोलायला होतो. याची प्रमुख 2 कारणं आहेत. पैसा तुम्हाला खोटं का बोलायला होतो याची 2 कारणं आहेत. एक अर्थाचे अनर्थ आणि दुसरं कारण मुखामध्ये भगवंताच्या नामाचा अभाव. एकूण 15 अर्थाचे अनर्थ आहेत. एकूण 15 अर्थाचे अनर्थ आहेत. त्यातला पहिला अर्थाचा अनर्थ आहे असत्य. नाथ महाराज लिहित आहेत भागवतात, ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत, पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. नाथ महाराज म्हणतात की पृथ्वीवर जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगतात. याला अर्थाचे अनर्थ म्हणतात. आणि हे अर्थाचे अनर्थ 15 आहेत. मोजाकांड्यावर मी सांगतो. असत्य, नंबर 1ला असत्य, खोटं बोलणं, अर्थाचे अनर्थ. नंबर 1, मोजा 15. असत्य, अविश्वास, चोरी, स्पर्धा, वैर, हत्या, काम, क्रोध, गर्व, दंभ, मद, भेद, परस्त्री, जुगार आणि दारू. हे 15 अर्थाचे अनर्थ आहेत. यापैकी एक जरी अर्थाचा अनर्थ तुमच्या जीवनात आला तर तुमचं जीवन बर्बाद करायला पुरेसा आहे. एकच पुरा आहे. आणि हे सगळेच जर जीवनात आले तर तुमचं काय होईल याचा तुम्हीच विचार करा. या 15 अर्थाच्या अनर्थापैकी पहिला अर्थाचा अनर्थ नाथ महाराज लिहित आहेत असत्य. असत्य हा अर्थाचा अनर्थ आहे. असत्य म्हणजे खोटं बोलणे. असत्य म्हणजे खोटं बोलणे. मनुष्य जितका पैशावाला तितका लबाड बोलतो, तितका खोटं बोलतो. ज्ञानोबा म्हणतात पैशावाला मनुष्य किती खोटं बोलतो. नीट ऐका. ज्ञानोबा म्हणतात पैशावाला मनुष्य किती खोटा बोलतो. माऊली लिहित आहेत, नांगिया आपुल्या जरी विंचू करी गुदगुलिया, नांगिया आपुल्या जरी विंचू करी गुदगुलिया तरीच साचा बोलिया बोलती ते. पैशावाल्या माणसाकडे बोट केले आणि ज्ञानोबा म्हणतात की विंचू हातावर चढलाय आणि विंचवानी तुम्हाला गुदगुल्या केल्यात. असं कधी होईल का? विंचू हातावर चढलाय आणि गुदगुल्या. अहो ते ठोका देतं, नांगी हाणतं, अंगाचा हाताचा दाह होतं. विंचू हातावर चढलाय आणि त्याने गुदगुल्या केल्या. हे जर शक्य झालं तर पैशावाला मनुष्य खरं बोलेल हे शक्य होईल. हे ज्ञानोबा बोलतायत, जरी नांगी आपुल्या विंचू करी गुदगुलिया
तरीच साचा बोलिया बोलत इथे. विंचूक उद्वेल्या करीत नाही, पैशावाला खरं बोलत नाहीत. पैशावाला मनुष्य लबाडच बोलतो. बरंच बोलतायत की जरी अपानाची नितोंडे सुगंधा येणे घडे, जरी अपानाची नितोंडे सुगंधा येणे घडे, तरीच सत्यता या जोडे असुरासे. नीट ऐका, जरी अपानाची नितोंडे सुगंधा येणे घडे, तरीच सत्यता या जोडे असुराते. अपान म्हणजे गुदद्वार. आता याचा सरळ अर्थ सांगतो मराठीत की पादल्यानंतर जर उदबत्तीसारखा वास आला, येतो का? पाडल्यावर उदबत्तीसारखा वास येतो का? पादल्यावर जर उदबत्तीसारखा वास आला, हे जर शक्य झालं तर पैशावाला मनुष्य खरं बोलेल हे शक्य होईल. पादल्यावर उदबत्तीसारखा वास येत नाही, पैशावाला मनुष्य खरं बोलत नाही. अपानाचे नितोंडे जरी सुगंधा येणे घडे, तरीच सत्यतया जोडे असुराते. पादल्यावर उदबत्तीसारखा वास नाही. पैशावालाही खरं बोलत नाही. पादल्यावर जर उदबत्तीसारखा वास आला, हे शक्य झालं तर पैशावाला खरं बोलेल हे शक्य होईल. पादल्यावर उदबत्तीसारखा वास नाहीये, पैशावाला खरं बोलत नाही. धन मिराशी मिथ्यत्वा. नाथ महाराज म्हणतात, तो अर्थ असे जयापासी का अर्थ अपेक्षा जयासी, तेत असत्य कुटुंबेसी धन मिरासी मिथ्यत्वा. उभी डबल आहे का? अतिशय महत्वाची. तो अर्थ असे जयापासी का अर्थ अपेक्षा जयासी, तेत असत्य कुटुंबेसी धन मिरासी मिथ्यत्वा. ज्याच्यापाशी पैसा आहे, गडगंज पैसा आहे, किंवा ज्याला पैसा यावा अशी अपेक्षा आहे, अशी जी माणसं आहेत, गडगंज धन आहे असा मनुष्य, किंवा जो धनाच्या मागं लागलाय असा मनुष्य, दोन्ही मनुष्य. कुणी धनाच्या मागं लागतं, कुणापाशी असतं. मग ज्याच्यापाशी गडगंज धन आहे असा एक माणूस, आणि जो अजून धनाच्या मागं लागलाय असा मनुष्य. अशी माणसं धनाची मिरास असतात. अशी माणसं खोटेपणाची मिरास असतात. अशी माणसं खोटेपणाची मिरास असतात. मिरास म्हणजे जे वंश परंपरागत आपल्याला चालत आले. माझ्या वडिलाची मिराशी का देवा. तुकोबाराय म्हणले ना, माझ्या वडिलाची मिराशी का देवा. काय तर त्यांच्या 7 पिढ्यापासून भक्तीची मिराशी, पांडुरंगाच्या भक्तीची मिराशी चालत आलेली. मिराशी म्हणजे जे वंश परंपरागत आपल्या कुटुंबात चालत आले, ती मिराशी. माझ्या 7 पिढीपासून पांडुरंगाच्या भक्तीची मिराशी अर्थात परंपरा चालू आहे. तसं ज्याच्याजवळ धन आहे त्याच्या घरात पिढ्याने पिढ्या माणसं खोटं बोलत जातात. ही खोटेपणाची मिरास आहे. धन मिरासी मिथ्यत्वा. तो अर्थ असे जयापासी का अर्थ अपेक्षा जयासी, तेत असत्य कुटुंबेसी धन मिरासी मिथ्यत्वा. तात्पर्य, पैशावाल्याच्या घरी असत्य हे सहकुटुंब सहपरिवार वास करतं, आणि त्या पैशावाल्याला सारखं खोटं बोलायला होतं. याचा अर्थ धनवान सातत्यानं असत्य बोलतो, पैशावाल्या मनुष्याला बाड बोलतो. मी बोललो घरात 5 लाखाची पट्टी आहे कापसाची ताजी. घरात 2 लाख कालच पगार आलाय. मित्र पैसे मागायला आला, पोरगा बिमार आहे, 5,000 दे रे. मित्र आहे, 5,000 दे रे. अरे बेटा झेर खायला पैसा नाही रे, तुला कुठून देऊ. पैसा तुमच्याकडून खोटं बोलून घेतो, हा अर्थाचा अनर्थ आहे. नाथ महाराज म्हणतात, या पृथ्वीवर जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगतात. ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थ बोध. पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते अर्थात उपजते. जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयानेच जगतात. पैसा खोटेपणाची मिरास आहे. पैसा तुम्हाला खोटं बोलायला होतो. पैसा तुमच्याकडून खोटं बोलण्याचं पाप करून घेतो, तुम्हाला नरकात घालतो. खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. पैसा खोटं बोलण्याचं पाप करून घेतो, नरकात घालतो. खोटं बोलू नका. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. खोटं बोलू नका, असत्य बोलू नका. माणसं थोड्याशा मतलबासाठी, थोड्या फायद्यासाठी खोटं बोलतात, आपला डाव साधतात. त्यांना घडीवर मजा वाटते. मारला का नाही चुत्या, गमवलं का नाही, घेतलं का नाही मतलब साधून. मग कुठला परोपकार असो,
लग्न जुळवणं असो किंवा स्वतःचा मतलब असो, तुकोबाराय म्हणतात यातला कुठलाही मतलब असो बाबा, खोटं बोलू नकोस. तुझ्या खोटं बोलण्याने कोणाचं लग्न जुळवलं जातं पण तू नरकाला जातो, खोटं बोलू नको. तुझ्या खोटं बोलण्याने कोणावर परोपकार होतोय पण तू नरकाला जातोय, तो परोपकार करू नको. तुझ्या खोटं बोलण्याने तुझा काय मतलब साधला जातोय, तुझा काय डाव साधला जातोय पण तू नरकाला जातो, खोटं बोलू नको. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. हनुमान महाराज म्हणतात की असत्य वचन होता सर्व जोडी, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. खोटं बोलण्यानं तुला खूप अशा विशेष मोठ्या गोष्टीची प्राप्ती होते. कोणाचं लग्न जुळतंय, कोणावर परोपकार होतंय, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात खोटं बोलण्याने. पण त्या नाही घडल्या तर चालतील, पण खोटं बोलू नको. का? तर हे पाप तुला, खोटं बोलण्याचं पाप तुला सरळ नरकाला नेईल. खोटं बोलू नका. खोटं बोलणं हा आमचा छंद आहे. मांडोळासारखी दोन तोंड आहेत आम्हाला, घडी तिकडं घडी तिकडं. आम्ही सातत्यानं खोटं बोलतो. खोटं बोलू नका. आणि मी बोललो की खोटं का बोलतात माणसं, याचे प्रमुख दोन कारणं, अनेक कारणं आहेत पण दोन प्रमुख कारणं आहेत. मुखात भगवंताच्या नामाचा अभाव आणि दुसरे अर्थाचे अनर्थ. हे अर्थाचे अनर्थ, हा पैसा हे अर्थाचे अनर्थ तुमच्या जीवनात धाडतो आणि पाप करून घेतो. तुम्ही एकटी लक्ष्मी घरात आणली, नारायणाला डावललंय, नारायण बाजूला सरकवलाय, नुसती लक्ष्मी घरात आणली. तर एकटी लक्ष्मी घरात आणली तर ती आपल्यासोबत 15 अर्थाचे अनर्थ घेऊन येते आणि सगळ्याच्या सगळे अर्थाचे अनर्थ तुमच्या मानगुटीवर बसतात आणि पाप करून घेतात, तुम्हाला नरकाला धाडतात. आणि म्हणून एकटी लक्ष्मी कधी घरात आणू नका, नारायणासहित लक्ष्मी घरात आणा. जिथं नारायण आहे आणि नारायणासहित लक्ष्मी आहे तिथून अर्थाचे अनर्थ पळून जातात. कारण भगवंताच्या नामापाशी अमंगळ आणि अशुभ काही थांबत नाही. आणि म्हणून एकटी लक्ष्मी आणू नका. एकटी लक्ष्मी आणली तर ती आपल्यासोबत अर्थाचे अनर्थ घेऊन येईल. आणि नारायणासहित लक्ष्मी आणली तर तुमच्या जीवनातून अर्थाचे अनर्थ पळून जातील. का? तर भगवंताच्या नामापासून अर्थाचे अनर्थ पळून जातात. पांडव वनवासात होते, सोबत भगवान श्रीकृष्ण होते. पांडवांनी काही चमत्कारी दृश्य पाहिली वनामध्ये. त्यात पहिलं दृश्य पाहिलं, एक 2 सोंडेचा हत्ती होता. अर्जुन कृष्णाला म्हणतो, देवा हा काय चमत्कार, 2 सोंडेचा हत्ती. हत्तीला एकच सोंड असते, याला 2 सोंडी कशा काय? 2 सोंडेचा हत्ती हा काय चमत्कार? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात माणसं दुतोंडी मांडुळासारखं वागतील. घडीत खरं बोलतील, घडीत खोटं बोलतील, याचं हे प्रतीक आहे. आणि आज ते घडतंय. माणसं घडीत खरं बोलतात, माणसं घडीत खरं बोलतात आणि घडीतच खोटं बोलतात. खोटं बोलणं पाप आहे, पाप नरकाला नेतं. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. कलियुगात माणसं घडीत खरं बोलतील, घडीत खोटं बोलतील, याचं हे प्रतीक आहे 2 सोंडेचा हत्ती. थोडं पुढं गेले, एक गाय विली होती. ती गाय वासराला चाटत होती आणि आपलं प्रेम प्रगट करत होती. गाय वासराला चाटते पण वासरू गायला लाथानं मारत होतं. अर्जुन म्हणतो, देवा हा काय प्रकार? भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात मायबाप मुलावरून लेकरा बाळावरून जीव ओळून टाकतील. कलियुगात मायबाप मुलावरून जीव ओळून टाकतील, पण मुलं मायबापाला लाथानं मारतील, याचं हे प्रतीक आहे. कलियुगात मायबाप मुलावरून जीव ओळून टाकतील, पण मुलं मायबापाला लाथानं मारतील, याचं हे प्रतीक आहे. आणि आज ते घडतंय. बघा 5% मुलं आहेत की जे मायबापाला सांभाळतात. 95% मुलं, किमान 90% तरी मुलं
मायबापातून वेगळी आहेत, मायबापाला अन्न पाण्याला तिष्ठवतात, मायबापाची हेळसांड करतात. थोडं पुढे गेले, 2 विहिरी होत्या. त्यात एका विहिरीला खूप पाणी, पण ती कुणाला पाणी घेऊ देत नव्हती. आणि एका विहिरीला उगा थोडंसं पाणी, नरोटा लागले, पण ती कुणाला पाणी घेऊ देत होती, घेऊन जा म्हणायची. अर्जुन म्हणतो, देवा हे काय रे, हे कशाचं प्रतीक आहे? देव म्हणतायत पुढे, घोर कलियुग येत आहे. कलियुगात गरीब मनुष्य जमल तेवढं दानधर्म करेल, श्रीमंत मनुष्य दानधर्म करणार नाही. याचं हे प्रतीक आहे. आज तुम्ही बघा, एखाद्या श्रीमंत माणसाच्या दारात सप्ताहाची पट्टी मागायला जा, आले जोर आला तर करणार एकटा. तुम्हाला कोण करा म्हणतात सप्ताह? कामधंदे नाहीत करे, उठसूट येताना पैसे मागता, चलो मागा रे, भीक नको वाढू कुत्रावर, असं म्हणायची पाळी येते. पाण्यानं गच्च भरलेली विहीर कोणाला पाणी घेऊ दे ना, हे श्रीमंताचं प्रतीक आहे. श्रीमंत कलियुगात दान करणार नाहीत. ज्याच्यात पाणी कमी, नरोटा लागले, ती कुणाला पाणी देत होती, हे गरिबाचं प्रतीक आहे. कलियुगात गरीब जमल तेवढं दान करतील, श्रीमंत दान करणार नाही, याचं हे प्रतीक आहे. थोडं पुढे गेले, एक उंच असा विशाल डोंगर होता, आणि त्या डोंगरावरून एक शिळा अशी धो 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 करत खाली आली. ती शिळा येताना आपल्या मार्गातील मोठमोठी झाडं मोडत होती. ती शिळा डोंगरावरून झाडं मोडत खाली आली. झाडाला ती शिळा रोखता आली नाही, उलट झाडं मोडले त्या शिळेने. जी शिळा डोंगरावरून खाली येत होती, येताना तिने मोठमोठे झाडं मोडले, झाडाला ती रोखता आली नाही. ती शिळा एका गवताच्या 2 पानानं रोखून धरली. ती शिळा एका गवताच्या 2 पानानं रोखून धरली. अर्जुन म्हणतो, देवा हा काय चमत्कार? भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, अर्जुना पुढे